काम, क्रोध, लोभ, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हरपली. हरपली म्हणजे काय? अवघी चिंता हरपली आपल्या ह्याच्यात आहे माहिती नाही, महाराजांच्या कशात आहे? भारतीमध्ये अवघी चिंता हरपली. हरपली शब्द इथं आलाय बघा. म्हणजे मी ते कुठं पुस्तकात बघून लिहिलं नाही सर, हे पूर्वीच होते बघा, साक्षीला आहे ते पाठी 3:30ला मी लिहिले ते. मी सांगणार हे लिहिणार महाराज, आणि ते आमच्या कल्पनाने घाललो विसरून वाचलं. हे चांगलं झालं म्हणून तेवढं ते कुठं काय अंगाला कधी धुवायला गेलं ते पुन्हा नाही आम्ही तयार केलं. तेव्हा मला आठवायची पाहिजे काय काय लिहिलं होतं. म्हणजे उत्स्फूर्तपणे जे आपण बोलतोय का नाही ते तसं बोला म्हणलं कसं बोलणार तुम्ही, मग ते आठवण करायला लागते तिची. तसं इथं हरपले शब्द आल्यानंतर मला ते लक्षात आलं, अवघी चिंता हरपली असं आहे. तसं इथं शब्द आला बघा काय, ज्या काम, क्रोध, लोभ चाली, ज्याचेनी अंगे हरपली, ज्याचेनी भुलीशी पडे भुली, ते स्थिती वंदनी श्रीरामे. भुलीशी पडे भुली. आता भुललोय नाही आपण जगाला, हे जगाला भुललोय, त्याची सुद्धा भूल व्हायला पाहिजे, ते सुद्धा विसरायला पाहिजे. म्हणजे भूल करणे म्हणजे काय नाही, चूक करणे, विसरणे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे भुली पडली याचा अर्थ सत्य आहे समजण्यामध्ये पाठी मारलोय, त्याचं सुद्धा भुली पडायला पाहिजे. म्हणजे मरणाशी हे मरण म्हणे, माहिती आहे का नाही? मरणाला मरण येणं म्हणजे काय? म्हणजे मरण जे नावाची गोष्ट आम्ही मांडलोय त्याचंच मरण व्हायला पाहिजे. म्हणजे ते नाही नसलेली गोष्टी आम्ही मांडालोय हो, मग त्याला मरणाचेही मरण असं ते झालं. तसं भुलीचीही भुली. ते स्थिती वंदनी श्रीराम, त्या स्थितीला प्रभू रामचंद्र सुद्धा वंदन करतात. म्हणजे सांगण्याचं काय, जे काही महापुरुष होऊन गेले, जे वंदनीय महापुरुष आहेत त्यांनी सुद्धा त्याला वंदन केलं असं तुला म्हणतात. जो स्वदेहो देखे ब्रह्मभूत प्रपंचो देखे परमार्थ, जो विशेषेवणी समाधिस्थ, तो स्वये स्वये अतीत बंध मोक्षासी. ब्रह्मभूत जे होते ना, आमच्या महाराजांच्या याच्यावर लिहिले बघा, ब्रह्मीभूत असे शब्द लिहिले. जो स्वदेहो देखे ब्रह्मभूत. काल आम्ही ते मिरजेला गेलो हो, मिरजेला जाताना ते वेशांचा अड्डा आहे जाताना, लक्षात काय? मग तिथं मला आठवण आली हो, भगवान रामकृष्ण होता, त्यांचा टांगा चुकून त्या गल्लीतनं गेल्यावर ते त्यांना म्हणले, आई ह्याही रूपात तू आहेस असं वाटलं. काय मी त्या विषयी रूपात तूच आहे असं वाटलं. म्हणजे हे कसं बघा, हे ब्रह्मीभूत झाले मला. तर त्यावेळेला बरोबर नेमकं किराणे सावकर होते. महाराज मी काही म्हणले आमच्या थोरल्या महाराजांना मी न्यायला येत होते म्हणजे कधी, तर मी इथं आल्यानंतर मला आठवण होते म्हणले, खरोखरच महाराज असं नमस्कार करतो तिथं हो. त्या मिरजेचं ते नाळ भेटलं त्यालाही नमस्कार, कोण वाईट चांगला म्हणून नमस्कारच हो असं म्हणून राहिलं. ती स्थिती झाली होती त्यांची. शेवटच्या वेळेला जर बघितलं तर शेवटचे 1 वर्ष अगदी अशा अवस्थेत होते, कोणी भेटू दे नमस्कार. सांगण्याचा हेतू काय, सर्वत्र त्यांना ते चैतन्याची अनुभूती येत असते. ही स्थिती काय कोणी निर्माण कोणी येत नाही, त्यांचं अनंत जन्मीचं पुण्य आणि साधना असायला लागते. तर तेव्हा जो स्वदेहो देखे ब्रह्मभूत प्रपंच देखे परमार्थ. म्हणून प्रपंच आणि परमार्थ वेगळा राहत नाही. लक्षात आलं काय बघा तुम्हाला? आता आम्ही प्रपंच वेगळा आणि परमार्थ, इथनं दार झाकायचं, तिकडं प्रपंचाचं आणि इकडं परमार्थ. म्हणजे त्याला आम्ही काय केलं, आम्हीच भिंत घालून इकडे प्रपंच आणि परमार्थ केलं काय. तर प्रपंच आणि परमार्थ हा वेगळा राहत नाही, सगळा परमार्थ रूपच तुमचा प्रपंच सुद्धा होतं. म्हणून काय म्हटलं, प्रपंचू देखे परमार्थ, जो विशेषेवणी समाधिस्थ. विशेषेवणी म्हणजे तुम्ही चहा प्याला, जेवण करलाय, तर त्यासुद्धा इतकं एकरस होऊन जातात तुम्ही की बाहेरचं जग विसरता. उशी म्हणजे चहा जर तुम्ही प्याला का नाही, तुम्ही बोलत वगैरे चहा पिताय, पीठ पाहिजे चहाचा तुम्हाला आनंदच घेता येत नाही. घशात गेल्यानंतर त्याला काही चव नाही हो, खाली गेल्यानंतर. तर ते बाहेर आहे तोपर्यंत तुम्ही त्याचा स्वाद घ्या, चिबीवर आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्या. ते घेतच नाही तुम्ही म्हणतोय, नुसतं प्यायचं काम करताय. तसं कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला तो निजानंद प्राप्त व्हायला पाहिजे. तुमचं कर्मच असं होतं की तो समाधीच होतं. विषय सेवन करत असताना सुद्धा, म्हणजे पाहत असताना, ऐकत असताना, रसस्वाद घेत असताना, स्पर्श ज्ञानाचा आनंद घेत असताना, त्या सगळ्यामध्ये सुद्धा तो समाधीच करतो. भगवान रामकृष्ण जवळ गेले, पक्षी गेले आकाशातनं, तिथंच समाधी असते, त्या शेतामध्येच समाधी असते. म्हणजे बाह्य जगाच्या संवेदना हरपून जायचे तरी त्याच्याशी सुद्धा एकरूप व्हायचे. म्हणून तो विषय तो त्यांचा झाला नारायण असं म्हणतात. तो स्वये अतीत, स्वतःपासून अतीत म्हणजे काय, स्व आणि पर असं भेदच नाही, म्हणून त्याला अतीत असं.
बंध मोक्षासी बंध आणि मोक्ष त्याच्या पलीकडे आहे, कारण तो बंध मोक्ष हे कल्पनेचे खेळ आहे. जेत बद्धतेशी बद्धता नाही मुक्तीशी मुक्तता बंध मोक्षाचा वेदू वक्ता तोही तत्वता असेना. बद्ध आणि मुक्तता हे सुद्धा कधी त्याचा वेद वक्ता नाही म्हणतात. वेद तितका शब्द संमत शब्दी वेदार्थ अतिगुप्त तो शब्दा ते निषेधित नानुध्यायात बहुन शब्दान. संस्कृत शब्द बरेचसे वापरले जातात, कारण का नाथ महाराज जे होते ना ते संस्कृतचे गाडे अभ्यासक होते. त्यांचा मुलगा तर हरिपंडित नावाचा जो मनुष्य आहे त्यानं संस्कृत PhD केल्यासारखी आहे. संस्कृतमध्ये गाडा अभ्यासक होता. तर सांगण्याचा मथितार्थ काय, वेदाचा जो अर्थ आहे नाही तो गुप्त आहे. बाकी वेदाचं काय वर्णन केलेलं आहे ते फक्त आपण वाचतो, पण त्यातला जो शब्दी वेदार्थ आहे त्याचा अर्थ मत कसा आहे, गुप्त आहे. तो शब्दा ते निषेधित शब्दाचा सुद्धा निषेध करतो. म्हणजे काय, शब्द मौनावतो, त्याचा शब्द सुद्धा शिल्लक आहे. न अनुध्यायात बहुन शब्दान अनेक शब्दाचा जर समूह वापर केला तर शब्द जंजाळात अडकतो. तो शब्दाच्या अतीत असलेली जी अवस्था आहे ती आम्हाला प्राप्त असेल तर तुम्हाला त्या वेदाचा जो अर्थ आहे म्हणजे ज्याला आपण सद्गुरुमुखातून त्याचं जर श्रवण झालं तर तुम्हाला त्याचा आनंद घेता येतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता